श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे का लावावेत, दिवे 13च का लावावेत, ज्यामुळे 13 पटीने धनवृद्धी होईल. आपल्याला लाभ जो आहे तर तो 13 पट होईल. त्याचप्रमाणे दिवा घेताना तो आपल्याला कोणत्या धातूचा घ्यायचा आहे, दिव्याची जी वात आहे तर तिची दिशा कोणती, दिव्यामध्ये आपल्याला तेलाचा वापर करायचा आहे की तुपाचा, तर अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण आपल्या धनाची पूजा करत असतो. धन्वंतरीचे पूजन या दिवशी केले जाते. त्याचप्रमाणे या दिवशी अजून एक गोष्ट केली जाते ती म्हणजे यमदीपदान. या दिवशी यमासाठी दिवा जो आहे तर तो लावला जातो. तर बघा, काही भागामध्ये यमदीपदान करताना एकच दिवा लावला जातो, तर काही ठिकाणी 13 दिवे लावण्याची सुद्धा पद्धत आहे. तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्हाला हे करायचं आहे. आता एक दिवा जर तुम्ही बनवणार असाल तर एक दिवा, त्यासोबत 2 मुटके तुम्हाला बनवायचे आहेत आणि असा दिवा लावायचा आहे. आणि जर तुम्हाला 13 दिवे बनवायचे असतील तर 13 दिवे आणि 2 मुटके, तर असे दिवे आपल्याला लावायचे असतात. आता यमदीपदान जे आहे तर ते नेहमी आपल्याला आपल्या घराच्या बाहेर करायचं आहे. आता जर तुम्ही फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल तर आपला जो मुख्य दरवाजा आहे, तर आपण जेव्हा बाहेर जातो तर त्यावेळेला डाव्या बाजूला, मुख्य दरवाजाच्या डाव्या बाजूला आपल्याला हे यमदीपदान करायचं आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 13 दिवे का लावतात. नरकात वास्तव्यास असणाऱ्या देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या ज्या लहरी आहेत तर त्यांचा कालावधी हा 13 पळे इतका असतो. त्याचप्रमाणे असेही मानतात की 13 या संख्येमध्ये यमाला तृप्त करण्याचे सामर्थ्य आहे. शास्त्रामध्ये असे सुद्धा सांगितलेले आहे की देहामध्ये 13 प्रकारचे सूक्ष्म वायू असतात आणि त्यामुळेच आपला देह हा सजीव असतो, जिवंत असतो. या 13 प्रकारच्या वायूपैकी कोणताही एक वायू कमी झाला तर आपल्या देहाला रोग जडतात किंवा आपला मृत्यू होतो. 13 दिव्यांनी यमदीपदान केल्यामुळे या 13 वायूवर असलेले मृत्यूचे सावट हे नष्ट होते आणि आपला अकाली मृत्यू होण्यापासून आपले रक्षण होते. आणि यमदीपदान जे आहे तर ते आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अकाली मृत्यू होऊ नये म्हणूनच केले जाते. मृत्यूकाळ हा 13 दिवसांच्या कालचक्राचा असतो. या 13 दिवसात मृत्यूचे आवरण देहाभोवती वाढत जाते आणि 13व्या दिवशी मृत्यू होतो. नंतर आपला आत्मा मृत्यू लोकातून अन्य लोकात जाण्यासाठी एक एक सूक्ष्म कक्ष भेदत पुढे पुढे जात राहतो आणि हा प्रवास सुद्धा 13 दिवसांचा आहे. आणि म्हणूनच 13 दिवसापर्यंत आपण श्राद्ध करत असतो. तर असं या 13 या संख्येला महत्त्व आहे आणि म्हणून यमदीपदान करताना 13 दिवे लावण्याची पद्धत आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 13 दिवे जे आहेत तर ते आपण आपल्या घराच्या बाहेर लावायचे आहेत. परंतु या वातीची दिशा जी आहे तर ती दक्षिण दिशेला करायची आहे. इतर वेळेला कधीही आपण दिव्याच्या वातीची दिशा दक्षिणेला करत नाही, कारण दक्षिण दिशा ही आपण अशुभ मानतो, यमाची दिशा मानतो. परंतु यमदीपदान जेव्हा आपण करतो तर तेव्हा दिव्यांची जी वातीची दिशा असणार आहे तर ती दक्षिण दिशेलाच करायची आहे. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे यमदीपदान आपल्याला कसं करायचं आहे. तर धनत्रयोदशीच्या दिवशी आपण जेव्हा धनत्रयोदशीची पूजा करतो तर ती आपली पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, यमदीपदान करायचं आहे. आता यासाठी दिवा घेताना तो धातूचा घ्यायचा नाही, तर आपल्याला कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. तुम्ही एक दिवा तयार करा किंवा 13 दिवे तयार करायचे आहेत. थोडीशी कणिक घ्यायची आहे म्हणजे गव्हाचं पीठ, त्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची आहे आणि ही कणिक घट्ट मळून घ्यायची आहे. लक्षात घ्या, या कणकेमध्ये आपल्याला मीठ जे आहे तर ते घालायचं नाही. या कणकेचे आपल्याला गोळे करून त्यापासून आपल्याला 1 किंवा 13 दिवे, तुम्हाला एक दिवा लावायचा तर 1 गोळा करा, 13 लावायचे असतील तर 13 गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. त्याचप्रमाणे आपल्याला 2 मुटके सुद्धा करून घ्यायचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, तर हे दिवे जे आहेत तर ते घराच्या बाहेर लावायचे आहेत. परंतु जर आपल्याला कणकेचे दिवे तयार करणे शक्य नसेल तर आपण मातीच्या पंत्या ज्या आहेत तर त्यांचा वापर सुद्धा करू शकतो. एक तामण घ्यायचं आहे, त्यानंतर त्यामध्ये केळीचं पान ठेवा किंवा तुम्ही फुलांच्या पाकळ्या ठेवा आणि त्यावरती तुम्हाला हे दिवे ठेवायचे आहेत. मध्यभागी तुम्हाला एक दिवा ठेवायचा आहे, त्याच्या दोन्ही बाजूला 2 मुटके ठेवायचे आहेत आणि उरलेले 12 दिवे
त्याच्या सभोवताली ठेवायचे आहेत. आणि जर तुम्ही एकच दिवा लावणार असाल तर मध्यभागी तुम्हाला एक दिवा ठेवायचा, त्याच्या दोन्ही बाजूला एक एक मुटका ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे हे दिवे ठेवायचे आहेत आणि आपल्याला घराच्या बाहेर हे दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करायचे आहेत. त्या ठिकाणी आपल्याला थोडीशी रांगोळी काढायची आहे आणि यावरती आपल्याला हे तामण जे आहे तर ते ठेवायचं आहे. त्यानंतर या दिव्यांना हळदी कुंकू, अक्षता, फुल अर्पण करायचं आहे आणि हात जोडून आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या कुटुंबामध्ये कोणाचाही अपमृत्यू होऊ नये. तर अशी प्रार्थना करायची आहे. आणि घरातील प्रत्येकाने या दिव्याला नमस्कार करून आपल्या घरातील सर्व सदस्यांचे रक्षण होण्याची प्रार्थना सुद्धा जरी केली तरी सुद्धा चालेल. त्याचप्रमाणे आपल्याला एक मंत्र जो आहे तर तो मंत्र सुद्धा म्हणायचा आहे. आता हा मंत्र असा आहे, मृत्यूना पाशदंडाभ्याम कालेन श्यामयासह त्रयोदशादीपदानात सूर्यजहा प्रियताम मम. तर असा मंत्र म्हणा. आणि हा मंत्र म्हणणे जर शक्य नसेल तर तुम्हाला काय म्हणायचं आहे, आज धनत्रयोदशीला यमाला केलेल्या या दिव्याच्या दानाने यमाने प्रसन्न व्हावे, आम्हाला मृत्यूपाश आणि दंडातून माफ करावे. तर असं जरी साध्या भाषेमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल. ज्यांना मंत्र म्हणणे शक्य आहे त्यांनी मंत्र म्हणावा आणि ज्यांना मंत्र म्हणणे शक्य नाही तर त्यांनी त्या मंत्राचा जो अर्थ आहे तर तो म्हटला तरी चालेल, किंवा तो अर्थ जो आहे तर त्याचं फक्त स्मरण करायचं आहे आणि मनोभावे यमदेवांना प्रार्थना करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला हे 13 दिवे जे आहेत तर त्याचं यमदीपदान करायचं आहे. आणि हे दिवे लावल्यानंतर आपण जेव्हा घरात जातो तर त्यावेळेला आपल्याला मागे वळून पाहायचं नाही. तर ही जी काळजी आहे तर ती मात्र आपल्याला घ्यायची आहे. या दिव्यांमध्ये तेलाचा वापर करावा. आणि कणकेचे दिवे का घ्यावेत तर कणकेचा जो दिवा आहे तर त्यामध्ये नकारात्मक तमोगुणी लहरी ज्या आहेत, म्हणजे ज्या लहरी मृत्यूचे कारण आहेत तर त्यांना शांत करण्याची क्षमता असते. म्हणून कणकेच्या दिव्याचा आपल्याला शक्यतो वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे जेव्हा आपण कणकेचे दिवे बाहेर ठेवतो तर ते दिवे जेव्हा विजतात वगैरे तर त्या ठिकाणी छोटे छोटे कीटक असतील किंवा मुंग्या असतील तर त्या चिकटतात आणि ती कणिक जी आहेत तर ती खातात. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आपल्याला अन्नदान केल्याचे पुण्यसुद्धा प्राप्त होत असते. आणि हे जे दिवे आहेत तर याचं नंतर काय करावं तर एखाद्या झाडाखाली ते दिवे तुम्हाला ठेवून द्यायचे आहेत, ज्यामुळे मुंग्या वगैरे खातील. आणि जर हे दिवे कुत्र्यांनी खाल्ले तर अतिशय शुभ, कारण आपल्याला माहीत आहे की यमदेव जे आहेत तर त्यांची सुद्धा 2 कुत्रे आहेत. त्यामुळे जरी तुम्ही कुत्र्यांना हे दिवे खायला दिले, दिवे शांत झाल्यानंतर, तरी सुद्धा चालतील. तर अशा प्रकारे आपल्याला कणकेचे जे 13 दिवे आहेत तर ते लावायचे आहेत. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी आपण ज्या काही चांगल्या गोष्टी करतो तर याची आपल्याला 13 पट जास्त फळ जे आहे तर ते मिळत असते. यम दीपदानाची कथा थोडक्यात अशी आहे. हेमा राजाचा पुत्र आपल्या 16व्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या मुलाने आयुष्यातील सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतरचा 4था दिवस हा त्याच्या मृत्यूचा दिवस असतो. त्या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार सुद्धा सोन्या चांदीने सजवले जाते. सर्व महालामध्ये मोठमोठ्या दिव्यांनी लख प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा या प्रकाशाने त्याचे डोळे दिपतात. या कारणामुळे यम आपल्या यमलोकी परत जातात आणि राजकुमाराचे प्राण वाचतात. आणि म्हणूनच या दिवशी यमदीपदान करण्याची पद्धत आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या कुटुंबातील सदस्यांचा अपमृत्यू टळावा तर यासाठी यमदीपदान जे आहे तर ते करायचे आहे.